गेले 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 अमोल सर. भाजप काँग्रेस आंदोलनाविषयी पुण्यातील भाजप काँग्रेस आंदोलनात आता हिंसक वळण आलेलं आहे. या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ता आणि पोलीस देखील जखमी झालेत. तर या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी फरासा खान पोलीस ठाण्यात जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फरासा खान पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या आंदोलनात दगडफेक झाली, रक्तबंबाळ झाला. पूजा नाव आहे सर. पूजा पूजा आपणच संघर्ष झाले रे. भाजप काँग्रेस आंदोलनात आता हिंसक वळण आलेलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यावर दगडफेक झाली आणि याच्याच निषेधार्थ काँग्रेस पदाधिकारी आता फरास खाना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतायत. दगडफेकीच्या घटनेमुळे आता काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फराजा खान पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे काँग्रेस आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपने दगडफेक केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सचिन, जे आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे आक्षेपार्ह विरोध केला, वक्तव्य केलं, त्याबद्दल सगळीकडेच पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दगडफेक झाली, या आंदोलनाला खरं तर आता वेगळीच दिशा मिळते, हिंसक वळण आलंय. काय आपली प्रतिक्रिया? पक्ष हा विकृत राजकारण करते धर्मांधतेसाठी आणि त्यांनी अध्यक्षांनी छत्रपतींच्या विरोधामध्ये बोलणं केलं म्हणजे हा कुठला आता कयास काढला यांनी. असं आहे की हा कांगावा करणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं हे कामच आहे. नरेंद्र मोदीजींची तुलना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांशी केली जाते त्यावेळेला मूग घेऊन गप्प का असतात हे लोक, आणि ते सरळ भाजपच्या कार्यालयामधनं होतं, पुस्तक प्रकाशित होतं, त्यावेळेला गप्प बसले हे लोक. शिवरायांचा वारंवार अपमान करणारे काम ह्यांनीच केलेलं आहे. आणि टिपू सुलतानच्या संदर्भात बोलायचं असेल तर यांनाच प्रेम होतं अनेक वर्ष. मी तर आज पुरावे दिलेले आहेत की कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं अकोल्यामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या सभागृहाचं नाव टिपू सुलतानच्या नावाने राहिलं पाहिजे ह्याचा प्रस्ताव केला होता. तो भाजपच्याच तर्फे आला होता. मुंबईमध्येही अशा तऱ्हेने रस्त्यांचे नाव टिपू सुलतानच्या नावाने द्यायचे हे भाजपचे नेते त्यावेळेला होते. या ऋतू तावडे ज्या आता महापौर आहेत त्या तिथे दिसत आहेत, त्याचेही पुरावे मी दिलेले आहेत. आणि त्यामुळे हे आणि येदुरप्पा असतील किंवा रामनाथ कोविंदजी जे आपले पूर्व राष्ट्रपती आहेत त्यांचं त्यांच्याबद्दल मत बघा. हे ते भाजपच्या माध्यमातून झालेले मत आहेत, नाही सरकारच्या माध्यमातून. त्यामुळे हे जे काही सांगितलं जाते ते अत्यंत विकृत राजकारण करायचा प्रयत्न आहे, ध्रुवीकरणाचं राजकारण करायचंय. टिपू सुलतानचं नाव घ्यायचं, त्यांना प्रेम होता, आता ते ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ते वाईट झाले. त्यामुळे भाजपकडे लक्ष देण्याचं कारण नाही. यांचं हे अशाच तऱ्हेने चालणार. जनतेचे जे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडनं दुर्लक्ष होते ही दुर्दैवाची बाब आहे. आज कायदा सुव्यवस्था बिघडली महाराष्ट्राची, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये ते. पोलीस ऑफिसर तिथे बारमध्ये डान्स करतायत, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री बोलणार नाहीत. त्यामुळे जनतेचं लक्ष हे संपूर्णपणे जनतेच्या प्रश्नांशी आहे, ज्याच्या संदर्भात यांच्याकडे उत्तर नाही. हे लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी अशा पद्धतीचं विकृत राजकारण करत राहतात. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि आता तर दगडफेक वगैरे चालली म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे राज्य सरकार त्याला पाठिंबा दिसतोय. निश्चितच धन्यवाद सचिनजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.